चला आता इकडे लक्ष द्या. बघा आता कोणतं ITCP आपला मेन कोर्स कोणता आहे आता? ITCP. ITCP चा काय लॉंग फॉर्म आहे बघा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटिंग पेरिफेरल्स. आता आपल्याला इकडे ह्या सब्जेक्ट मध्ये काय काय शिकायचंय? आपण जे काही कम्प्युटर यूज करतो तर त्या कम्प्युटर मध्ये जर त्याला काही प्रॉब्लेम आला, त्याला जर तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं असेल किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड हार्डवेअर रिलेटेड जर काही प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व करण्यासाठी जे काही बेसिक नॉलेज गरजेचं असतं ते आपल्याला ह्या कोर्स मधून घ्यायचंय. मग कोणतेही असेल ते, मदरबोर्ड कसा इन्स्टॉल करायचा किंवा CPU फॉर्मॅट करणं, ऑपरेटिंग सिस्टीम नवीन इन्स्टॉल करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या कोर्समध्ये शिकायच्या आहे. बघा आता मेन म्हणजे आपण बेसिक PC मेंटेनन्स सगळ्यांना येतो. आपण PC सगळेजण यूज करतो. काय झालं आता डिस्प्ले गेला. बघा आता आपल्याला असं बेसिक जे काही आहे आपल्याला ह्या कोर्समध्ये सगळं काय करायचंय, शिकायचंय. आता बेसिक आपण फोन वापरतो सगळेजण. फोनची कशी केअर घेता तुम्ही? कशी केअर घेता? त्याला चार्जिंगला लावता किंवा त्याला क्लीन ठेवता, एकदा तरी पुसून घेता, बरोबर आहे की नाही? सेम तसंच कम्प्युटर यूज करताना PC जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्ही त्याची कोणती कोणती केअर घेतली पाहिजे बघा. आता आपण फर्स्ट स्लाइड बघू. PC मेंटेनन्स. PC मेंटेनन्स मध्ये आपण काय काय बघणार आहे? आपणास माहित आहे की ज्या वस्तूची आपण जास्त काळजी घेतो ती वस्तू जास्त काळ टिकते. संगणकाचेही तसेच आहे. जर PCच्या आजूबाजूला खूप धूळ व कचरा असेल तर वातावरण दमट असेल तर PCच्या आतील पार्ट्स व्यवस्थित चालत नाही. बघा जसं धूळ नसलेल्या गार शांत दमटपणा नको असलेल्या वातावरण PCच्या भोवती असले पाहिजे. यामुळे आपली PCची ही कंडिशन ही चांगली राहते. PC बंद पडू नये असे वाटत असेल तर त्याच्या मेंटेनन्स साठी काही वेळ देणं गरजेचं आहे. जसं आपला मोबाईल सुरक्षित राहावा त्यासाठी आपण काही काळजी घेतो की नाही, त्याला व्यवस्थित केअर घेतो. सेम तसंच PC जर आपल्याला आपलं वाटत असेल आपला PC चांगला राहावा तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची बेसिक केअर घ्यावी लागेल. पहिली गोष्ट त्याच्याजवळ धूळ न जमू देणं किंवा जास्त असेल त्या ठिकाणी पण आपले PC काय होतात, लवकर खराब होतात. बघा आता कोणते कोणते प्रकारची केअर घेऊ शकतो आपण? बघा आता PC मेंटेनन्स कसं घेऊ शकतो? सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो, सर्व डेटा बॅकअप घेणे. त्यानंतर जो काही इम्पॉर्टंट डेटा आहे, जर तुमच्या PC ला कधी काही झालं, खराब झाला तर तुमचा डेटा खराब होऊ नये किंवा क्रॅश होऊ नये म्हणून तुम्ही काय करता, PC चा बॅकअप घेऊन ठेवता. त्यानंतर बघा सेकंड काय, PC मॉनिटर कीबोर्ड माऊस प्रिंटर स्वच्छ करावा. त्यावर धूळ जर असेल तर डस्ट पार्टिकल मुळे काय होतं, PCचे जे छोटे छोटे कंपोनंट्स असतात ते खराब होऊन जातं. बघा पुढे आपण डिटेल मध्ये बघणारच आहे ते. त्यानंतर काय, सर्व लीड्स आणि केबल्स फुल्ली सॉकेट मध्ये सिक्युअर्ड आहेत की नाही हे चेक करावे. आपण PCचे जे लॅपटॉपचे चार्जर असेल किंवा PCचे जे पिन इन्सर्ट करतो ते सॉकेट सगळे व्यवस्थित आहे की नाही ते पहिले काय करायचं, चेक करायचं. ते जर कुठं डॅमेज असेल तर किंवा त्याला अर्थिंग वगैरे नसेल तर त्याने पण काय होऊ शकतं, आपला PC लवकर खराब होऊ शकतो. पुढे बघा काय दिलंय, स्वच्छ कपडा घेऊन त्यावर क्लोरिंग सोल्युशन घेऊन कॅबिनेट मॉनिटर कीबोर्ड अन्य स्वच्छ करावा. आता इथे कॅबिनेट म्हणजे काय, आपला जो ब्लॅक कलरचा मोठा CPU असतो की नाही त्याला हार्डवेअरच्या आपल्या लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो, कॅबिनेट. राहील ना लक्षात, जो मोठा आपला काळा CPU आहे त्याला काय म्हणायचंय, कॅबिनेट. मग आपला मॉनिटर कीबोर्ड माऊस हे सर्व पार्ट्स काय करायचे, स्वच्छ ठेवायचे. त्यानंतर केबल कनेक्शन मुळे PC ला प्रॉब्लेम येऊ शकतो.
यामुळे सॉकेट, पॉवर सप्लाय प्लग नीट चेक करावे. आपले सगळे पॉवर सप्लाय प्लग व्यवस्थित इन्सर्ट झालेले आहे की नाही हे सगळं काय करायचंय पहिले चेक करायचंय. त्यानंतर बघा आणखी कोणती केअर घ्यायची आपल्याला पुढे. त्यानंतर बघा पीसीला आर्थिंग नसल्यामुळे शॉक लागू शकतो. यामुळे पीसीचे पार्ट डॅमेज होऊ शकतात. आर्थिंग करावी. नसेल तर आर्थिंग चेक करायची आणि नसेल तर आर्थिंग काय करायची आपल्याला बसवून घ्यायची. त्यानंतर काय व्हॅक्यूम मशीनने डस्ट काढून घ्यावे. जर जास्त डस्ट असेल ना, सीपीयू बघा आता मोठा सीपीयू असतो, सीपीयू मध्ये त्याला साईडला हवा जाण्यासाठी फॅन वगैरे असतो, साईडने बघा त्याला होल असतात काही वेळेस. अशा वेळेस काय होतं त्यातून सगळी डस्ट आतमध्ये जाते, तर व्हॅक्यूम मशीनने ती निघते. तुम्ही जर त्याला कापडाने जास्त हे करायला गेले किंवा त्याचे पार्ट खराब होण्याचे चान्सेस असते बघा. त्यामुळे व्हॅक्यूम मशीनने त्याची डस्ट काय करून घ्यायची, काढून घ्यायची. त्यानंतर पीसीच्या वर कवर अथवा कपडा टाकावा, ज्यामुळे त्यामुळे डस्ट पीसीवर बसत नाही. बघा आता सगळ्यात मेन हे सर्व करताना आपला पीसी काय पाहिजे, बंद. नाही तर पीसी चालू करून तुम्ही त्याचे प्लग चेक करशाल किंवा मग काही कुठे वायरला हात लावायला गेले तर शॉक बसण्याचे तुम्हाला चान्सेस असतात बघा. पीसीचा पॉवर सप्लाय पहिले बंद करा, नंतर पीसी काय करायचं आपल्याला क्लीन. हा काय झाला आपल्या पीसीचा बेसिक मेंटेनन्स. त्यानंतर पुढे बघा छोटे छोटे पार्ट जर आपले चालत नसेल, कीबोर्ड माऊस, तर आपण काय करतो, कीबोर्ड बघा सर्वप्रथम काय करायचं, सर्वप्रथम त्याचा कनेक्टर केबल चेक करायची. सीपीयू किंवा कीबोर्ड किंवा माऊस आपण कशाने कनेक्ट करतो, एखाद्या वायरने कनेक्ट असतो की नाही, किंवा वायरलेस असतो की, तर ती जी वायर असेल चेक केलेली आहे, सपोज आपण यूएसबी पोर्टने जर आपला माऊस किंवा कीबोर्ड आपल्या लॅपटॉपला किंवा पीसीला जोडलेला असेल, तर आपण काय करायचं पहिले ती यूएसबी केबल चेक करायची व्यवस्थित इन्सर्ट झालेली आहे की नाही. किंवा मग तुम्ही ओढता माऊस कीबोर्ड त्याने ती काय होऊन जाते, लूज होऊन जाते काही वेळेस. पीसी रिस्टार्ट करावा, जेणेकरून तात्पुरता प्रॉब्लेम असेल तर कीबोर्ड परत नीट चालू होईल. हे दोन्ही कीबोर्ड आणि माऊस दोन्हीसाठी पण हे रूल सेम लागू होतं बघा. कीबोर्डचे लॉक चेक करावे. काही वेळेस काय होतं, आपलं नमलॉक की ऑफ असते आणि आपण खूप वेळेस नंबर प्रेस करत बसतो आणि म्हणतो याच्यावर काही टाईप का नाही होते, बरोबर आहे की नाही. अशा वेळेस आपली कीज काय करायचे, सर्व चेक करायचे. त्यानंतर कीबोर्डचे बटन नेहमी कसे पाहिजे, आपले साफ पाहिजे. हा काय झाला आपला बेसिक कीबोर्ड मेंटेनन्स. त्यानंतर बघा पुढचं, काही वेळेस बघा आपला पीसी खूप स्लो चालतो. आता तुम्ही रोज लॅब मध्ये पण पीसी यूज करता ना, पीसी यूज करताना तुमचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात की नाही, कीबोर्ड चालत नाही, माऊस चालत नाही किंवा पीसी स्लो चालतो. तर बघा आता आपला जर घरचा पीसी पण जर स्लो झाला असेल, तर पहिले किंवा आपल्याला एखाद्या कस्टमरने सांगितलं आमचा पीसी स्लो चालतोय, तर त्यावेळेस आपण त्याचं काय काय चेक करणार बघा. पीसी मधील नको असलेल्या फाईल पहिले काय करायच्या, डिलीट. जसं आपला मोबाईल पण स्लो झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपण काय करतो, अनवॉन्टेड डेटा काय करतो, सगळा डिलीट करतो. त्यानंतर बघा अनवॉन्टेड डेटा काढून टाकावा, नको ते प्रोग्राम काढून टाकावे. तुम्ही पण नको असलेले ऍप अनइन्स्टॉल करता की नाही फोन स्लो झाल्यानंतर, सेम आपण पीसीच्या बाबतीत पण तेच रूल्स यूज करायचे. त्यानंतर बघा पुढे, पीसी अँटीव्हायरस सॉफ्टवेअरने स्कॅन करून पहावे. जर स्लो झाला तर काही वेळेस त्याचं कारण काय असू शकतं, व्हायरस पण असू शकतं. व्हायरसने पण आपले पीसी स्लो होतात. त्यानंतर बघा आणखी एक ऑप्शन आहे, डिस्क डिफ्रॅगमेंटर पीसी करून पहावे. ह्यामुळे पीसी मधील डाटा हार्ड डिस्क मध्ये सेट होतो. यामुळे पीसी फास्ट चालतो. हे करण्यासाठी आता हे कसं यूज करायचंय, स्टार्ट मेनूवर क्लिक करून प्रोग्राम्सवर क्लिक करून नंतर काय करायचं, ॲसेसरीजवर क्लिक करून सिस्टीम टूल या ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये ऑप्शन असतो तो यूज करून आपली डिस्क काय करायची आहे, डिफ्रॅगमेंट. किंवा एवढे सगळे ऑप्शन यूज करून पण जर आपला पीसी चालत नसेल, तर आपण शेवटी एक ऑप्शन आहे काय, पीसी
फॉर्मॅट करायचं. सपोज कस्टमरचा तुमच्याकडे एखादी क्वेरी आली की आमचा पीसी स्लो चालतोय, मग तुम्ही पहिली स्टेज काय करशाल, म्हणशाल का ना मी फॉर्मॅट करून देतो, बरोबर आहे की नाही. पहिले काय करायचंय, ह्या बेसिक स्टेप्स यूज करायच्या आहे. पीसी मध्ये नको असलेल्या फाईल डिलीट करणं किंवा अनवॉन्टेड प्रोग्राम्स रिमूव्ह करणं येतं की नाही तुम्हाला करता. सेम तुम्ही मोबाईलच्या बाबतीत जशी केअर घेतात सेम इथं पण तशीच घेता. किंवा एखाद्याचा मोबाईल स्लो चालायला लागला मग तो लगेच फॉर्मॅट मारून टाकता का, मारता का फॉर्मॅट, नाही. सेम आपल्या पीसी साठी पण तसंच करायचंय बघा. आता काही वेळेस बघा आणखी नवीन प्रॉब्लेम असतो आपला, पीसी किंवा लॅपटॉप सारखा काय होतो, रिस्टार्ट होतो. येतो की नाही असा प्रॉब्लेम, येतो ना. सेम बघा, जर सारखा रिस्टार्ट होत असेल तर पहिले काय चेक करायचंय आपल्याला, पॉवर कनेक्शन चेक करायचंय. पहिले आपले पॉवर कनेक्शन जर व्यवस्थित नसेल किंवा येणारा करंट सप्लाय व्यवस्थित होत नसेल तर त्यामुळे पण आपला काय होऊ शकतो, पीसी सारखा रिस्टार्ट होऊ शकतो. त्यानंतर लो व्होल्टेजमुळे पीसी रिस्टार्ट होत, काही वेळेस व्होल्टेजचा जर प्रॉब्लेम असेल तरी पण आपला पीसी रिस्टार्ट होतो. पीसी मध्ये काही फाईल्स डिलीट झाल्या असतील, जर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जे सेटअप इन्स्टॉल केलेला असतो तिथल्या जर कोणी काही फाईल्स डिलीट केल्या तर त्यामुळे पण आपला पीसी काय होऊ शकतो, रिस्टार्ट. पुढे बघा आता चौथं कारण, फोर्थ रिझन काय दिलंय, रॅम काढून परत स्वच्छ करून सीपीयू मध्ये लावावी. त्यानंतर पुढे काय दिले, फिफ्थ, आता हे रॅम कशी काढायची, कशी ती त्या मदरबोर्डवर इन्स्टॉल करायची, हे आपण सगळं प्रॅक्टिकली पण पुढे बघणार आहे. आता सध्या फक्त लक्षात ठेवा. नंतर पुढे बघा, व्हायरसमुळे पीसी सारखा रिस्टार्ट होत असेल. व्हायरस काही प्रकारचे व्हायरस असतं बघा, एकतर तुमच्या फाईल करप्ट होता किंवा पीसी रिस्टार्ट होतो. व्हायरस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याच्यामुळे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात बघा. त्यानंतर पुढे काय, SMPS चा ही प्रॉब्लेम असू शकतो. हा SMPS काय असतो आपण पुढे बघणार आहे. सीपीयू मध्ये एक पार्ट असतो जो सगळ्या कम्प्युटरचे जे आपले पार्ट्स असतात छोटे मध्ये, मदरबोर्ड असेल, हार्ड डिस्क असेल, यांना सगळ्यांना तो काय करतो, करंट प्रोव्हाइड करतो. काही वेळेस त्याच्या पण जर काही वायर खराब झालेल्या असेल त्यामुळे पण आपला पीसी रिस्टार्ट होऊ शकतो. किंवा बघा कधी कधी पीसी हँग होतो किंवा सॉफ्टवेअर जर हेवी असेल तरी पण आपला पीसी काय होतो, रिस्टार्ट होतो. सॉफ्टवेअरचा लोड पीसी घेत नसेल, हे पण एक रिझन आहे. अशा गोष्टींमुळे पण काय होऊ शकतं, आपला पीसी रिस्टार्ट होऊ शकतो. बघा आता पहिले, आता इथे आणखी काय दिलंय, हे सर्व करताना पीसी बंद असणे गरजेचे आहे. आता हे कॉमन सूचना आहे प्रत्येकाला. जिथे जिथे आपलं इलेक्ट्रिसिटीचं काम आहे तिथे तिथे कम्प्युटर हे काय, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, बरोबर आहे की नाही. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे म्हटल्यावर आपण इलेक्ट्रिसिटी सोबत काम करताना प्रत्येक वेळेस काय घ्यायची, केअर घ्यायची. ज्या वेळेस आपल्याला हे काढायचंय, काही पॉवर चेक करायचे असेल तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला काय करायचंय, पॉवर सप्लाय बंद करायचंय आणि नंतर चेक करायचंय. आता पुढे बघा, हे खूप बेसिक केअर झाली. आताचे जे आपण बघितलं हे आपण मोबाईल साठी पण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो. आता आपल्याला मेन सिलेबसला सुरुवात करायची आहे. मेन आपला सगळ्यात मेन पार्ट कोणता असतो कम्प्युटरचा, सीपीयू, बरोबर आहे की नाही. बघा मग आपण स्टार्ट पण सीपीयू पासूनच करू. काय लॉंग फॉर्म आहे सीपीयूचा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. पार्ट झालाय तो, बरोबर ना, लहानपणापासून, पण त्याच्या आतमधलं काहीच माहित नाही, बरोबर ना. बघा आता आपल्याला तेच माहित करून घ्यायचंय. बघा आता आपण प्रथम सीपीयू ची प्राथमिक माहिती घेऊ. जसे आपल्या शरीरात मेंदूचं महत्व असतं तसंच कम्प्युटर मध्ये काय असतं, सीपीयूचं महत्व असतं. कम्प्युटर मध्ये होणाऱ्या कित्येक क्रियांमध्ये सीपीयूचा फार महत्वाचा वाटा असतो. कारण कम्प्युटर मध्ये वापरली जाणारी जास्तीत जास्त डिव्हाइसेस सीपीयू मध्ये बसवली असते. बघा मॉनिटर काय काम करतो, आउटपुट डिस्प्ले करायचं काम करतो. कीबोर्ड माऊस काय करता, इनपुट द्यायचे काम करता. मग सगळ्यात जो मेन आपलं काम आहे ते कोण करतं, सीपीयू करतो. सीपीयू मध्येच काय असतं सगळं,
मेन पार्ट जे असतात तुमचे हार्ड डिस्क असेल, रॅम असेल, मदरबोर्ड असेल, हे सगळे SMPS असेल, बघा खाली एक्झाम्पल दिले, हे सगळे पार्ट कुठे फिट असतात? CPU मध्ये, बरोबर ना? सगळे पार्ट कुठे असतात आपले इन्स्टॉल? CPU मध्ये. बघा आता अशा प्रकारे आपण CPU बघितलाय का? त्याचा आपण वरचं कव्हर काढलेली इमेज घेतली आहे. बघा आता इथे वेगवेगळे पार्ट्स दिसत आहे. सगळ्यात मेन फंक्शनिंग आपल्या कम्प्युटर मधलं कुठे चालतं? CPU मध्येच. म्हणून CPU ला काय म्हटलेले? काय म्हटले? आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या बॉडी मध्ये ब्रेनचं जेवढं इम्पॉर्टन्स आहे तेवढाच CPU चा काय आपल्या कम्प्युटर मध्ये इम्पॉर्टंट आहे. बघा पुढे बघा, आता यातले एक एक पार्ट्स आपल्याला बघायचे. आता हा जो ब्लॅक बॉक्स आहे याला आपल्याला काय म्हणायचंय? कॅबिनेट. नाव लक्षात ठेवायचं इथून पुढे, याला काय म्हणायचंय? कॅबिनेट. बघा आता CPU च्या कॅबिनेट मध्ये साधारणपणे सप्लाय, पॉवर सप्लाय युनिट म्हणजेच काय, SMPS मागील बाजूस फिट केलेला असतो. स्विच मोड पॉवर सप्लाय. आता हा SMPS चा लॉंग फॉर्म आहे, काय? स्विच मोड पॉवर सप्लाय. त्याचा शॉर्ट फॉर्म SMPS असेही म्हणतात. बघा आता हा SMPS बघू आपण कुठे असतो. इकडे बघा, हा पार्ट बघितलाय का तुम्ही? असा बॉक्स CPU मध्ये असतो बघा, इथे वरती इथे दिसतोय का? हा काय असतो? SMPS. बघा आता पॉवर सप्लायला एक मेटल बॉक्स असतो की जो थंड होण्यासाठी, ज्यावर कूलिंग स्लॉट्स असतात. SMPS द्वारे कम्प्युटरच्या विविध भागांना पॉवर कनेक्टर जोडले जातात. कॅबिनेट समोरून पाहिल्यास आपल्याला फ्लॉपी ड्राईव्ह ओळखता येतो. फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह ओळखता येतो. कम्प्युटरचे कव्हर उघडल्यानंतर काय काय दिसतं आपल्याला? बघा बरं, हार्ड डिस्क, मेटल. हार्ड डिस्क कशी दिसते? एखाद्या मेटल बॉक्स प्रमाणे. त्यानंतर बघा इथे बघा आपल्याला हार्ड डिस्क दिसते ना, हे बघा ही हार्ड डिस्क आहे, एखाद्या मेटल बॉक्स प्रमाणे दिसते की नाही? हा SMPS आणि हा मदरबोर्ड, ह्या तीन इमेजेस. आता इथून हे वायर्स दिसत आहे ना, याला पुढे बऱ्याचशा प्रकारचे पिन असतात की आपण त्या काय करतो, मदरबोर्डवर वेगवेगळ्या ठिकाणी लावतो. त्याने करंट प्रोव्हाइड होतो सगळ्या पार्टला. SMPS चं मेन काम काय असतं? करंट सगळ्या पार्ट्सला प्रोव्हाइड करणे. बघा पुढे डिटेल मध्ये आपल्याला त्याचं बघायचंय, इथे फक्त इंट्रोडक्शन दिलंय त्याचं. बघा आता कॅबिनेटच्या तळाशी एक मोठा काय सर्किट बोर्ड असतो. ह्या सर्किट बोर्डला आपल्याला काय म्हणायचंय? मदरबोर्ड. त्यावर एक्सपान्शन स्लॉट्स असतात. त्या स्लॉटवर आपल्याला काय लावता येतं? एक्सपान्शन कार्ड लावता येतं. बघा आता आपण पहिले जेव्हा मोबाईल यूज करायचो, बरोबर, मोबाईलला FM यूज करण्यासाठी आपल्याकडे काय होता? मोठा अँटिना असायचा, बरोबर. त्यानंतर आपल्याला आपले सिंपल हेडफोन यूज केले तरी आपल्याला FM यूज करता यायचा. त्यानंतर आता तुम्ही वायरलेस FM यूज करता की नाही मोबाईल मध्ये? आता ह्या जशा फॅसिलिटी येत चालल्या, सेम तसंच बघा आपल्या इथे बघा हे एक्सपान्शन कार्ड्स किंवा पहिले CPU जो होता मोठा, त्याला जर तुम्हाला इंटरनेट यूज करायचं असेल, एवढ्या फॅसिलिटी नव्हता, तर त्याच्यासाठी तुम्हाला नेटवर्क कार्ड त्यात इन्स्टॉल करावं लागायचं. त्यानंतर तुमचा इंटरनेट चालायचं. त्या जर साऊंड लावायचं असेल, साऊंड कनेक्ट करायचं असेल, तर साऊंड कार्ड तुम्हाला त्या मदरबोर्डवर इन्स्टॉल करावं लागायचं. जे काही प्रिंटर यूज करायचं असेल, पहिले प्रत्येक याचं काय यायचं? एक कार्ड यायचं. आता कसं आपण सेटअप इन्स्टॉल केला तरी आपले चालतं. आणि आता शक्यतो काय असतं, बरेचसे इनबिल्ट असतं की नाही, बऱ्याचशा गोष्टी बघा आता लॅपटॉप मध्ये इंटरनेट असेल, बरेचसे सेटअप हे आता मदरबोर्डवर आधीच आलेले असतात. पहिले असं काही नव्हतं. मग त्यावेळेस काय करावं लागायचं? प्रत्येक याच्यासाठी एक एक कार्ड यूज करावं लागायचं. हे बघा इथे हे असे कार्ड दिसतात ना, इथे कार्ड इन्स्टॉल करण्यासाठी पहिले प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कार्ड सिस्टीम यूज करावं लागायची. बघा आता इथपर्यंत परत एकदा बघायचं का? परत एकदा चेक करायची CPU ची इन्फॉर्मेशन. काय काय असतं CPU मध्ये? कोणते कोणते पार्ट असतात? मदरबोर्ड, हार्ड डिस्क, आणखी
SMPS त्यात नाहीये ते पण सांगा एक्झाम्पल. आणखी काय असतं सीपीयू मध्ये? रॅम असते, आणखी काय असतं? आणखी खोलून नाही पाहिला का एखादं सीपीयू? काय काय असतं? आपल्याला खोलायचंच तोपर्यंत सांगा. बघा आता एवढे सगळे पार्ट्स आपल्याला आपल्या सीपीयू मध्ये असतात. बघा त्यातला आपण फर्स्ट आज मदरबोर्ड बघू. बघा आता हा मदरबोर्ड इकडचा ग्रीन कलरचा माहिती आहे सर्वांना. बघा आता हा जो मदरबोर्ड आहे, ह्या मदरबोर्डवर बघा मदरबोर्डवर मायक्रोप्रोसेसर, मेमरी किंवा इतर सर्किट फिट केलेले असतात. आता जसं सीपीयू मध्ये मदरबोर्ड आहे, हार्ड डिस्क आहे, बरोबर आहे की नाही, SMPS आहे, रॅम आहे, सेम तसंच मदरबोर्डवर काय असतात? वेगवेगळे मायक्रोप्रोसेसर असतात, मेमरी असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती असतात. बघा इतर सर्किट फिट केलेले असतात. आणखी काय काय असतं मदरबोर्डवर याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढं बघणार आहे. बघा नवीन पीसीच्या मदरबोर्डवर सिरियल आणि पॅरलल IO पोर्ट्स, डिस्क कंट्रोलर, साऊंड कार्ड, मोडेम कार्ड, व्हिडिओ कार्ड हे ऑनबोर्ड असतात. जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ना, पहिले प्रत्येक गोष्टीसाठी काय यायचे? कार्ड. आता जे नवीन मदरबोर्ड आले, आपण पाठीमागच्या साईडने त्याला सीपीयूच्या साईडला बघा, पाठीमागच्या साईडने, पुढच्या साईडने आपण डायरेक्ट USB डिव्हाइस, साऊंड वगैरे लावतो की नाही, त्या पिन तर तुम्ही ऍटलिस्ट बघितल्या असतील ना, कधी लावून बघितलं असतील किंवा प्रत्यक्षात बघितल्या असतील ना. आता की इथे पण आपण जसे जोडलेले आहे, हे सगळे काय असतात? पहिल्या मदरबोर्डवर हे सर्व येत नव्हतं. आताच्या मदरबोर्डवर आपल्याला काय आहे? हे IO पोर्ट्स, डिस्क कंट्रोलर, साऊंड कार्ड, मोडेम, आपण इंटरनेटचे मोडेम पण कनेक्ट करतो की नाही, सीपीयूला, लॅपटॉपला करतो की नाही इंटरनेट ऍक्सेस करण्यासाठी, हे सगळे आता ऍक्सेस मदरबोर्डवरच प्रोव्हाइड केलेले. बघा त्यामुळे मदरबोर्डवर कमी एक्सपान्शन कार्ड्स असतात. तसेच एक्सपान्शन कार्ड्सची गरज आता काय होते? भासत नाही. आता तुम्ही इझिली नेट यूज करू शकता ना पीसीला, लॅपटॉपला. तुम्हाला एखादा नेटवर्क कार्ड ऍड करण्याची गरज नाही. प्रिंटर पण यूज करायचं असेल तर एखादं कार्ड ऍड करण्याची गरज नाही. त्यामुळं काय झालं? एक्सपान्शन कार्ड मदरबोर्डवर कमी ऍड करावं लागल्यामुळं काय झालं? मदरबोर्डची साईज पण कमी झाली आणि मदरबोर्डची किंमत पण काय झाली? कमी झाली. बघा आता हे जर पहिले हे 5-6 पहिले 4 पेक्षा जास्तच एक्सपान्शन स्लॉट यायचे, मग त्याची साईज पण तेवढी वाढायची ना. साईज वाढल्यामुळे त्याची प्राइस पण काय व्हायची? परत वाढायची. त्यामुळे आता जेवढे कंपोनंटची साईज कमी झाली आहे, तेवढीच त्याची प्राइस पण काय झाली आहे? कमी. बघा आता पुढे मदरबोर्डवर लहान अशा काळ्या, दिसते का सर्वांना शेवटपर्यंत? मदरबोर्डवर लहान अशा काळ्या चौरसाकृती चिप्स असतात. मदरबोर्डवर असे छोटे छोटे ब्लॅक जे चिप्स बघितले ना आपण, मदरबोर्डची इमेज कुठे आपली? बघा इथे छोटे छोटे चिप्स दिसत आहे की नाही तुम्हाला? इथे इथे ह्या सगळ्या चिप्स, याला काय म्हणतात? काळ्या चौरसाकृती याला चिप्स असतात. त्यालाच IC चिप्स म्हणतात. काय? IC चिप्स. IC म्हणजेच काय? ICचा काय लॉंग फॉर्म आहे? इंटिग्रेटेड सर्किट्स. प्रत्येक IC चिप ही 1000 ते 100 ट्रान्झिस्टरची बनलेली असते. किती ट्रान्झिस्टरची बनलेली असते? एका चिप मध्ये किती ट्रान्झिस्टर असतात? 100 ते 1000 पर्यंत. त्यानंतर सर्व एका सिलिकॉन चिपवर एकत्र केलेले असतात. तसेच आयताकृती IC चिपला 7 ते 14 लेग्स म्हणजे, त्याला लेग्स म्हणजे प्रत्यक्षात पाय नसतात, त्याला काय म्हणतात? आपण छोटे छोटे पिन असतात की नाही, बघा तुम्हाला इमेज मध्ये दाखवते. ही एक जी चिप आहे, याला साईडने पिन आहे की नाही सर्व, यालाच काय म्हटलंय त्यांनी? लेग्स म्हटलंय. बघा काय? सर्व एका सिलिकॉन चिपवर एकत्र केलेले असतात. तसेच
आयसी चिपला 7 ते 14 काय असतात लेग्स असतात. तिला DIPs म्हणजे काय आता ड्युअल इनलाईन पॅकेज आयसी चिप म्हणतात. जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत गेली तसे कंपन्यांनी गुंतागुंतीचे कॉम्प्लिकेटेड सर्किट एका सिंगल चिपवर तयार केले. या चिपला LSI लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणतात. याची उदाहरणे बघा. आता हे तुम्ही हे नाव ऐकले ना, आता हे नसेल ऐकले तुम्ही 80385 80845 हे जुन्या प्रोसेसरची नाव आहे. आताच तुम्ही हा ऐकलेला असेल कोणता पेंटियम चिप्स, नंतर i3 i4 असे तुम्ही वेगवेगळे नाव वाचता की नाही प्रोसेसरचे, इंटेल बायवेक सगळे हे काय असतं आता सगळं एका चिपवर असं बघा. आता हे फर्स्ट लेक्चर आहे त्यात हे सगळे नवीन नाव आहे, एवढं कन्फ्यूज नका हो. हळूहळू ते तुमच्या लक्षात येऊन जातील. बघा आता तुम्हाला इमेजेस दाखवते मी. हे सगळे काय कॅपॅसिटर्स आहे आणि हे काय सगळे रेजिस्टर. आता ही काय आपली चिप. आज करता बस करू आपण फक्त परत एकदा मदरबोर्ड मध्ये काय काय आता इनबिल्ट काय आलंय नवीन मदरबोर्ड वर काय काय आलंय, कोणते कोणते डिव्हाइसेस जोडता तुम्ही सीपीयू ला पाठीमागच्या साईडने, कीबोर्ड माऊस प्रिंटर प्रोजेक्टर जोडता की नाही तुम्ही सगळे का त्याच्यासाठी कार्ड इन्स्टॉल करता सगळे यूज करता ना. मग ते सगळे काय झाले मदरबोर्डचे. बघा हे सगळं आता आपण नवीन मदरबोर्ड वर यूज करतोय. हे लेक्चर आपण इथंच थांबवू आणि बाकीचं मदरबोर्डचं डिटेल नेक्स्ट लेक्चरला बघू.